शेवगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेचं काम चुकीच्या पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत शेवगाव शहर कृती समितीनं मांडलं गाऱ्हाणं 2 दिवसात कामाचा अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। शेवगाव शहरासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाणी योजनेत बऱ्याच त्रुटी असून सध्या सुरू असलेलं काम चुकीच्या पद्धतीनं होत असल्यानं सर्वपक्षीय शेवगाव शहर कृती समितीनं सुरू असलेल्या कामावर आक्षेप घेतलाय। योजनेचं काम व्यवस्थित होण्यासाठी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी कृती समिती व शेवगाव नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांची बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। या बैठकीत कृती समितीच्या वतीनं विविध मुद्दे मांडून पाणीपुरवठा योजनेचं काम चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचं सांगण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सर्व मुद्दे समजावून घेत नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजया घाडगे यांच्याशी चर्चा करून येत्या 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन पाणीपुरवठा योजनेचं काम दर्जेदार व वेगानं करण्याचे आदेश दिलेत। तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांशीही बोलून कामात सुधारणा करू असं आश्वासन दिलं। शेवगाव शहराच्या उशाशी जायकवाडी धरण आहे, पण शहराचा पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे। 2023 साली शहरातील पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली, मात्र काम सुरू होता होता 2025 उगवलं। त्यातही तांत्रिक सल्लागार समिती चुकीच्या पद्धतीनं काम करत असल्यानं शेवगावच्या नगरसेवकांनी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिलं। यासाठी अनेकदा आंदोलने झाली, मात्र योग्य मार्ग न निघाल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठकीचं आयोजन करून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी समस्या समजावून घेतल्या। यावेळी कृती समितीचे सदस्य व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरुण मुंढे यांनी सांगितले की शेवगाव शहराचा विस्तार चहूबाजूंनी होतोय, मात्र नवीन पुरवठा योजनेद्वारे सर्व भागांमध्ये सुरळीत पाणी पुरवठा होणार नाहीये। वाढते लोकवस्तीचा विचार करून ही योजना राबवण्यात यावी। सर्व बाबींचा विचार करता ही योजना अपुरी पडणार असून जुन्या व नव्या उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्याही सर्व भागांमध्ये पाणी पुरवठा करण्यास कमी पडणार आहेत। याबाबत वारंवार प्रशासनाला व तांत्रिक सल्लागार समितीला सांगण्यात आलं, मात्र ते सहकार्य करत नाहीत। या गंभीर बाबींचा विचार करावा अशी मागणी करून कामच ठेकेदार बदलण्याची मागणी केली। माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण म्हणाले की शेवगाव गावात सध्या 15 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजना व्यवस्थित पूर्ण करून गावातील प्रत्येक भागामध्ये व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा याचे नियोजन करावं। सध्या सुरू असलेलं काम चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे, त्यात बदल करावा अशी मागणी त्यांनी केली। यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक कमलेश गांधी, वंचित बहुजन आघाडीचे किशन चव्हाण, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अविनाश मगरे यांनी चर्चेत भाग घेऊन विविध मुद्दे उपस्थित करून पाणीपुरवठा योजनेतील चुकीच्या कामांची माहिती दिली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक आहुजा, अरुण लांडे, माजी नगरसेवक उमर शेख, कैलास तिजोरे, भाऊसाहेब कोल्हे, दत्तात्रय फुंदे, इजाज काझी, अंकुश कुसळकर, प्रेम जाजू, अविनाश देशमुख, प्यारेलाल शेख, अमोल सागडे, अंकुश ढाकणे व अभिषेक बडे यांच्यासह शेवगावातील नागरिक तसेच अधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। शेवगाव पाणी पुरवठा संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी बैठक ठेवली होती। शेवगाव पाणी पुरवठा डिस्ट्रीब्युशन व्यवस्था ही चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून आज मितीला शेवगावला 12 ते 14 दिवसाला पाणी येतंय आणि भविष्यात ती योजना जरी चालू झाली 2-4 वर्ष 5-6 दिवसाला येईन, पण नंतर 10-12 दिवसाला येईन, अशा पद्धतीने ती योजना आखण्यात आलेली आहे। त्या संदर्भात कलेक्टर साहेबापुढं पूर्ण त्या पाणी योजनेचा लोकाजोखा मांडण्यात आला। आजच्या बैठकीला MGPचे अधिकारी असतील, कन्स्ट्रक्शन असतील, शिव असतील, सर्व अधिकारी आणि आमच्या शेवगाव कृती समितीच्या वतीने शेवगाव शहर कृती समितीच्या वतीने आम्ही विषय मांडला। सर्व बाबी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनात आणून दिल्या। त्यामध्ये सूचनाप्रमाणे बदल करून ती पाणी योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात आम्ही बोललो, त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि आम्ही परत सांगितलं जर तसं मान्य होणार नसेल तर काम करू नये आणि जे काम चालू आहे आम्ही करून देणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये बदल करणार नाही तोपर्यंत। त्यांच्या म्हणणं आहे की माननीय मुख्याधिकारी साहेबांच्या सूचना पाणी योजना जोरात झाल्या पाहिजे, पण आम्ही त्यांना तीच कल्पना दिली की नगर जिल्ह्यामधल्या जेवढ्या MGPच्या पाणी योजना आहेत त्याच्यामध्ये 50% सुद्धा पाणी योजना अजून चालू झाल्या नाही। त्याचं कारण जे काय आहे त्या सगळ्या इस्टिमेट आणि ते तांत्रिक ज्या चुका करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे ते योजना चालू शकत नाही। तसंच शेवगाव शहरच्या तांत्रिक चुका झाल्यामुळे योजना ही सक्सेस होऊ शकत नाही। पाणी येईन, पण पाणी किती दिवसाला येईन याचा कुठे मेळ नाही आणि सर्व चुकीच्या पद्धतीने कागदावर ड्रॉइंग करण्याचं काम चाललेलं आहे। प्रशासनाला आम्ही वारंवार सूचना दिला, खालचा वरच्या खालच्या बाजू घेतात, एकूणाला अधिकारी आब राखण्याचं काम करतोय, कोणीच सत्य पुढे आणत नाही। वारंवार शेवगावच्या बैठकीमध्ये त्यांनी चुका झाल्या मान्य केलं, पण आपसात बैठक झाल्यानंतर आमचंच खरं अशा पद्धतीने भूमिका कायम ह्या लोकांनी घेतली। आज जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की 20 दिवसामध्ये आम्ही याच्या बदल करू
तुमच्या संग चर्चा होईल आणि त्यानंतर काम सुरू होईल. आम्ही स्पष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत काम होणार नाही आणि आम्ही काम करून देणार नाही, अशा पद्धतीचा विषय सर्व झालाय. प्राध्यापक किसन चव्हाण, राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. आज माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयामध्ये शेवगाव पाणी पुरवठा जे आहे त्या संदर्भामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि गेल्या मार्च महिन्यापासून सातत्यानं शेवगाव शहरामधील सर्व पक्षीय जी कृती समिती आहे वारंवार आंदोलन करतोय, बैठका घेतोय आणि पाणी पुरवठ्यामध्ये असणाऱ्या ज्या त्रुटी आहेत त्यांच्या लक्षात आणून देतोय. परंतु जे प्रशासन आहे, तांत्रिक सल्लागार आहे, 90 कोटीची योजना असताना देखील ती जर याच पद्धतीनं जर पूर्णत्वास आली तर आज जे काय 15 दिवसाला शेवगावकरांना पाणी मिळतं, पुन्हा 15 दिवसाला पाणी मिळणार आहे. त्यामुळं सजग जे कार्यकर्ते आहेत शहरातले हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं आम्ही गेल्या 4 महिन्यापासून सातत्यानं आंदोलन करतो आणि त्याचा परिणाम असा झाला की आज जिल्हाधिकारी महोदयाने पदाधिकाऱ्यांच्या सोबत आणि नगर परिषद, तांत्रिक सल्लागार आणि एजन्सी जे कोणी आहेत कंत्राटदार त्यांच्या सोबत एक बैठक घेतलेली आहे आणि आम्ही सगळ्या बाबी लक्षात आणून दिलेल्या आहेत. कलेक्टरने सांगितलं की 2 आठवड्यामध्ये ह्या तुमच्या दिलेल्या ज्या मागण्या आहेत त्याच्यानुसार ज्या त्रुटी दाखवल्या त्या पूर्ण करा, एकत्रित बसा आणि त्याच्यानंतरच जी योजना आहे ती पुढे चालवा. आम्ही देखील आग्रही होतो की जोपर्यंत हे सगळं क्लिअर होत नाही तोपर्यंत जे काही आम्हाला भासवलं जातं की नाही ही योजना आम्ही 4 दिवसाला पाणी देऊ, 2 दिवसाला पाणी देऊ, एकदम फसवी आहे. ते तेवढं पाणी मिळत नाही. आज जर योजना तशी राबवली तर फक्त मलिदा लाटण्याचा कार्यक्रम हे सगळे तांत्रिक सल्लागार असेल, मुख्याधिकारी असेल आणि कंत्राटदार असेल हे मलिदा लाटण्याचं काम करतात, जनतेला मूर्ख बनवायचं काम करतात. परंतु सर्व पक्षीय नेते एकत्रित आल्यामुळं मला असं वाटतं की आता दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे आणि आता आम्हाला अपेक्षा आहे की योग्य जी योजना ही राबवली जाईल. मी ॲडव्होकेट अविनाश विश्वनाथ मगरे, शिवसेना तालुका प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज जिल्हाधिकारी साहेबांनी शेवगावच्या पाणी योजनेसंदर्भात मीटिंग बोलवलेली होती. अनेक दिवसापासून ही योजना प्रलंबित आहे. 2018ला प्रस्ताव दिला, 2023ला त्याची अंतिम मंजुरी मिळाली आणि 2025ला हे काम चालू झालं आणि अजूनही कुठेही प्रगती नाही. शहरातली डिस्ट्रीब्युशन योजना टोटली चुकीची आहे, त्याच्यात अनेक चुका आहेत आणि ते दुरुस्त होणं गरजेचं आहे. आज शेवगाव शहराला 15 ते 16 दिवसाला पाणी सुटतंय, म्हणजे महिन्यातून फक्त 2 वेळा पाणी सुटतंय आणि त्याची पुनरावृत्ती परत ह्या चुकीच्या नियोजनामुळं ही जी तांत्रिक सल्लागार समिती ही टोटली चुकीची ठरलेली आहे. त्यांनी मोघम स्वरूपाचं या ठिकाणी काम चालू केलेलं आहे, ते हे चुकीचं आहे असं आम्ही सर्वांनी मिळून जी आमची कृती समिती आहे त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांच्या या निदर्शनास आणलं आणि त्याची दखल घेऊन त्यात सुधारणा करायचं जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.